बहिणीला KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळाली अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी अफवा येत आहे। कारण की बरेच व्हिडिओ येत आहे। कारण की नक्की खरंच हे तारीख मिळाली आहे का संपूर्ण माहिती घेणार। कारण की महिला व बाल विकास मंत्रालयाकडून अशी घोषणा करण्यात आली, पेपरच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो। कारण की बरेच व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना इथं घोषणा केली जात होती की लाडकी बहीण योजना KYC अपडेट वाढलेली आहे, तारीख वाढलेली आहे। अशी कोणती तारीख वाढलेली नाही। कोणत्याही अफवांच्या व्हिडिओवर बळी पडू नका, कारण की त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना KYCच्या मुदतवाढीसाठी कोणतीही घोषणा नाही असे इथं सरळ उल्लेख केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणखी संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोशल मीडियावर पसरणाऱ्या ज्या माहिती आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी हे व्हिडिओ आलेले आहे। कारण या ठिकाणी बघू शकता सोशल मीडियावर पसरणाऱ्या ज्या अफवांवर विश्वास ठेवू नका। लाभांच्या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती हवी असल्यास केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती ladkibahin.gov.in या वेबसाईटवर संबंधित विभागाच्या कार्यालयावर अधिकृत सूचनेवर विश्वास ठेवावा। कोणत्याही अफवांवर व्हिडिओवर विश्वास ठेवू नये। स्वतः खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये। अशी महिलांनी घाबरून न जाता अधिकृत माहिती ही खात्री करून आणि गर्दी करू नये। आरोग्य विभागाचे वेळेचे नुकसान टाळावे। कारण की बऱ्याच महिला या आरोग्य विभागामध्ये जात आहे, कारण की तेथे बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की डॉक्युमेंट जमा करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं KYC होणार आहे आरोग्य विभागामध्ये। म्हणजेच ज्या जिल्हास्तरीय जे महिला व बाल विकास विभागाचं जे ऑफिस आहे तिथं अधिकाऱ्यांना ज्यांना भेटत आहे, कारण गर्दी करत आहे, गोंधळ करत आहे। अशी कोणतीही KYC चालू नाही आहे। कारण की लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरले आहे त्यांना हप्ते आले नाही, त्या संदर्भात कोणताही नवीन अपडेट आलेलं नाही। कारण की अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर येत असतं। त्यासाठी मित्रांनो कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आणि चुकीच्या माहिती घेऊ नका। ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांनो शेअर करा। असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट जी आहे वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।